नाही, बच्चू भाऊनी माझ्या यायच्या अगोदर जर स्वतः कबूल केलं असेल की ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, तर याच्या एवढी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. कारण अमरावतीसारख्या ग्रामीण भागातून त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, अनेक काबाड कष्ट आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असा कष्टकऱ्यांचा नेता जर पक्षाला मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे नाही, आधी पहिली गोष्ट, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाही आहेत. मी स्पष्ट सांगतो, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाही आहेत. बच्चूभाऊंनी घेतलेला निर्णय हा आता ते स्वतः साहेबांना सांगतील आणि त्याच्यानंतर साहेब निर्णय घेतील. अजून दोन्ही उमेदवार ठरायला अजून 1 तासाचा कालावधी आहे. परंतु माझ्या अगोदर बच्चूभाऊंनी स्वतः प्रेसला सांगितल्यामुळं मी आनंद व्यक्त करतो की बच्चूभाऊंसारखा एक कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा नेता हा शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाण हातात घेतो आहे. परंतु हे सगळं करत असताना मी अजून एक आवर्जून सांगेन की त्यांच्या काही अपेक्षा देखील आहेत, त्या देखील आम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि त्या अपेक्षा काय आहेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, दिव्यांगांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे, मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. ही त्यांची जी भूमिका आहे ती काय पक्षामध्ये आल्यामुळं बदलणार नाही, उलट पक्षामध्ये आल्यामुळे त्याला ताकद मिळेल. आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांचा एक नेता जो आजपर्यंत 25 वर्ष संघर्ष करत होता, त्यांचा विश्वास होता म्हणूनच ते आदरणीय साहेबांबरोबर गुवाहाटीला आलेले होते. त्यांनी देखील त्यांच्या राजकारणामध्ये अनेक कष्ट केलेले आहेत. याचा अर्थ साहेबांनी आजच काय आता जाहीर केलेलं नाही आहे. साहेब 12 वाजता दोन्ही उमेदवारांची नावं जाहीर करतील. ती नावं कोण आहेत, काय आहेत, हे अजून गुलदस्त्याचं. मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की दोन उमेदवार द्यायचे की 3 उमेदवार द्यायचे याच्यावर आता चर्चा होईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सूत्र म्हणून जे काय मांडताय ते मी पण वाचतोय, मी पण बघतोय. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून निर्णय साहेबांनी घेतलेला नाही. साहेब आता निर्णय घेतील. 2 उमेदवार उभे करायचे असतील तरी ते आमचे जिंकणार आहेत आणि 3 उमेदवार केले तरी आमचे जिंकणार आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता 1 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल. आता हे जग जाहीर आहे, वाढीव संख्याबळ कुठनं आणायचं आहे. याच्यावर मी स्वतः 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे बाळासाहेब भवनला. त्याच्यामुळं जसे राजकीय आखाडे आम्ही बांधतो, आम्ही करतो, तसेच तुम्ही काही आखलेले आहात. परंतु मी मगासपासून हेच सांगतो आणि काल देखील हे सांगितलेलं आहे की शेवटी विधान परिषद असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद असू दे, कालच्या मिटिंगमध्ये देखील आमच्या सगळ्या नेत्यांनी, उपनेत्यांनी तिकीट जाहीर करायचे, उमेदवारी द्यायचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर साहेब 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी बोलत होते, कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि मी देखील त्यांच्या समवेत होतो. त्याच्यामुळं आता 10:30 वाजलेले आहेत. 1 तास फक्त शिल्लक आहे. 1 तासानंतर तुमच्या मनातली जी काही शंका आहे ती दूर होईल. एक जी चर्चा होती की बच्चू कडू हे खरं तर आपल्या शिवसेनेचे मूळचे नाही आहेत, बाहेरून आलेले आहेत आणि पक्षामध्ये इच्छुक अनेक जण होते. बच्चू कडूंना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी नाराजी नाही, नाराजी ठेवायला, एकामेकाची कॉलर पकडायला ही UBTची शिवसेना नाही. ही माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांनी चालवलेली शिवसेना आहे. त्याच्यामुळं ज्यावेळी संघटनेचा प्रमुख हा सर्वसामान्यांचा नेता असतो, सर्वसामान्यांमधला असतो, त्याच्यामुळे ते पक्षामध्ये काही होत नाही. आणि जर होत असतं तर कालच नेत्याने किंवा उपनेत्यांनी सांगितलं नसतं की सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. तुम्ही बाकीच्या प्रसंगांवरनं काही पक्षांच्या कोणी कोणाची कॉलर धरली, कोणी याच्यावरनं आमच्या पक्षाचं तुलना करणं फार चुकीचं आहे. साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो जनसामान्यांच्या हिताचा असतो, पक्षाचा हिताचा असतो, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विदर्भामध्ये शिवसेना मजबूत होईल बच्चू कडू यांच्या आल्यामुळे. विदर्भामध्ये नक्कीच शिवसेनेला बच्चू कडूंच्यामुळं ताकद मिळेल. मी मगाशी देखील सांगितलं की साहेबांवर प्रचंड विश्वास असणारी ही व्यक्ती आहे. प्रहार संघटनेमध्येचे प्रमुख असताना देखील साहेबांनी जो उठाव केला त्याच्यामध्ये ते साहेबांच्या प्रेमापोटी आणि साहेब महाराष्ट्राला न्याय देऊ शकतील, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतील, दिव्यांगांना न्याय देऊ शकतील याच भूमिकेतनं साहेबांबरोबर आले. आणि त्याची प्रचिती अशी झाली की आमच्या बच्चूभाऊंकडेच दिव्यांग मंत्रालय देखील साहेबांनी दिलेलं होतं. त्याच्यामुळं
उमेदवारीचा सगळा जो अधिकार आहे तो साहेबांना आहे, परंतु बच्चूभाऊ आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत याचा आनंद माझ्यासहित सगळ्या शिवसैनिकांना आहे. सर एकीकडे महाविकास आघाडीमध्ये दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे. काँग्रेसही रिंगणात उतरायला तयार आहे. राष्ट्रवादीही उमेदवार उतरवू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे 3 वाजता याचं सगळं चित्र स्पष्ट होईल. आमचे किती उमेदवार असतील, काँग्रेसचा उमेदवार असेल की नाही. तुमच्याकडनंच आम्ही काल बघितलं ऐकलं वडेट्टीवार काहीतरी मुख्यमंत्री महोदयांना भेटून गेले. तुम्हीच असं सांगितलं की पूर्वीचे माजी मुख्यमंत्री देखील मुख्यमंत्र्यांना भेटून गेले. त्याच्यामुळे ह्याचा सगळा परिपाक जो आहे तो 3 वाजता तुम्हाला बघायला मिळेल. बच्चू कडू यांच्या एकूणच भविष्यात ते आमदार निवडून येऊ शकणार नाहीयेत, म्हणून परिषदेवरती आता जात आहेत. आधी म्हटले पक्ष विलीन करायला मी काय मूर्ख आहे का, आणि आता स्वतः पक्षप्रवेश शिवसेनेत करत आहेत. यावरनं संजय राऊत बोलले. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाची आहे. प्रत्येकानं दिव्याखाली अंधार स्वतःच्या किती आहे तो बघितला पाहिजे. स्वतःचं पहिलं बघितलं पाहिजे ना. आता दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युबीटीमध्ये काय काय आहे, कोण कोण आम्हाला रात्रीत भेटले ते मी सांगत नाही. नाही ते सांगत नाही. त्याच्यामुळं आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे आपण बघितलं पाहिजे. सारखं उठसूट बच्चू कडूंवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, ह्याच्यातनं काय शेवटी आम्ही देखील माननीय संजय राऊत साहेबांना मतदान केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हे कुठेतरी असलं पाहिजे. आणि सारखं सकाळी उठलं की एकनाथ शिंदे, पण ते चांगलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना कोण जर विसरत असेल तर हे परत आठवण करून देतात की नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यामुळं काही वाईट होत नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं वलय हे अजून मोठं होतं आहे आणि कदाचित त्याच्यासाठीच एकनाथ शिंदे साहेबांचं वलय मोठं होण्यासाठीच ते टीका करत असतील. परंतु त्यांनी बच्चूभाऊसारख्या एका सर्वसामान्य कष्टकरी नेत्यावर टीका करणं हे फार चुकीचं आहे. स्वतःला जेव्हा काय पाहिजे असेल, बरोबर आहे की नाही, त्यावेळी सगळं चांगलं आहे. दुसऱ्याला द्यायची जेव्हा वेळ होते तेव्हा यांच्यात पोटात पोटसू उठतो. आता मला सांगा की मला हे पण आश्चर्य आहे की मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षातल्या व्यक्तीला काहीतरी मिळवून देण्यापेक्षा दुसऱ्या पक्षाच्या पक्षप्रमुखाला राज्यसभा द्या म्हणून सांगतात. ह्याच्यातच सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळं अंबादासजी दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्यावर आम्ही टीका नाही केली, पण त्यांना उमेदवारी दिल्यामुळं 3:30-4 वाजेपर्यंत कोण कोणाला भेटलेत हे अजून कोणाला माहिती नाही. ते लवकरच तुम्हाला कळेल. पण काही वेगळी समीकरणं पाहायला मिळणार आहे, कारण काँग्रेसवर उमेदवार देणार आहे. काँग्रेस देखील उमेदवार देण्याच्या 10वा उमेदवार काँग्रेस देण्याच्या तयारीमध्ये असं झालं. फूट पडलेली आहे. दोन गट झालेले आहेत. एका गटाने सीएमची देखील भेट घेतलेली आहे रात्री उशिरा. DCM साहेबांची भेट घेतली नसेल कशावरून? ही ब्रेकिंग न्यूज आहे. CM साहेबांची जशी भेट घेतली तशी DCM साहेब देखील मुख्यमंत्री होते. साहेब काय करू शकतात अख्ख्या देशानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं ठामपणानं कसं म्हणू शकता की फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली? कदाचित उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असेल. फटका अंबादास दानवेंना बसणार. आपण 3 वाजता बघू ना सगळं. महाविकास आघाडीमध्ये कुठेही ह्या सगळ्यामध्ये बिघाडीच पाहायला मिळते. आता मॅडम तुम्ही मला बरोबर प्रश्न विचारला. महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी आहे ती पहिली आघाडी करावी प्रत्येकानं प्रेस कॉन्फरन्स घेताना. आमच्या पक्षात काय चाललंय काय करायचं आम्ही बघू ना. आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही सक्षम आहोत म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80 पैकी 60 आमदार निवडून आले. 2 नंबरला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहिलो. तुमचं कायच होत नाही. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा शेवटच्या नंबरला गेला. याचं पहिलं आत्मचिंतन केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून एकनाथ शिंदे साहेब पण ते जप करतात ते चांगलं आहे, पण त्यांनी हा देखील विचार केला पाहिजे की एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड भावनिक आणि संवेदनशील आहेत. ज्यावेळी संजय राऊत साहेब हे आजारी होते त्यावेळी स्वतःहून सुनील भाऊंना फोन करून, त्यांच्या बंधुराजांना फोन करून संजय राऊत साहेबांची तब्येत कशी आहे विचारणारा दिलदार नेता हे एकनाथ शिंदे साहेब आहे. त्याची देखील नोंद काही लोकांनी घ्यावी. साहेब कार्यक्रम होणार आहे विधान परिषदेमध्ये. हा विधान परिषदेचा फॉर्म भरायचा कार्यक्रम होणारच ना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.